वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आता वाजले आहेत दुपारचे 12 आणि सर्व कामे आवरून झालेली आहेत. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. तर म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूयात. तर म्हटलं काय तर केक बनवायचा माझा विचार चालू आहे. मी इन्ग्रेडियंट वगैरे सर्व सेपरेट करून घेतलेले आहेत. तर बनवलं तर तुमच्याबरोबर देखील नक्की शेअर करेन. आणि त्यानंतर ब्लाऊज देखील स्टिच करायचा आहे. तर जसं जसा वेळ होईल, रामने जर कोऑपरेट केलं तर ब्लाऊज देखील स्टिच करून होईल. आणि त्यानंतर एका टॉपिकवरती देखील मी तुमच्यासोबत बोलणार आहे. तर पाहूयात काय काय होतं आणि कसं. तर तुम्ही व्लॉग नक्की कंटिन्यू करा. मध्ये स्किप वगैरे करू नका, म्हणजे पूर्ण व्लॉग तुम्हाला पाहता येईल आणि कसा मी केक बनवता येईल तेही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर चला बनवून घेऊयात. चला सुरुवातीला केक बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी जे व्हॅनिला प्रीमिक्स आहे, जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, ते 2 वाटी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्यानंतर पायनॅपल फ्लेवर बनवणार आहे आपण, कारण तोच आमचा फेवरेट आहे पायनॅपल फ्लेवर, जो की आम्हाला आवडतो. आणि रसमलाई एक, तर त्यातीलच मी पायनॅपल फ्लेवर बनवणार आहे. त्यासाठी मी पायनॅपल इसेन्स यामध्ये ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर 1.5 पळी इतकं मी त्यात ऑइल ॲड केलेलं आहे. तर जे रिफाईंड ऑइल, ज्याला की स्मेल वगैरे नाही, ते कोणतंही ऑइल तुम्ही यामध्ये यूज करू शकता. त्यानंतर हे जे विस्क आहे त्याच्या साहाय्याने मी पाणी ॲड करून, जसं की रिबन कन्सिस्टन्सी मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे, तर तो व्लॉग पण तुम्ही चेक करू शकता की प्रीमिक्स कसं बनवायचं आहे. त्यानंतर विस्कच्या साहाय्याने मी पाणी टाकून याला रिबिंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत विस्क करून घेणार आहे, म्हणजे छान मिक्स होईल. आणि त्यानंतर नेक्स्ट प्रिपरेशन मी काय केलं तेही तुम्हाला दाखवून घेते, की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की स्टार्टिंग प्रेपचं कसं करायचं आहे सर्व. त्यानंतर इथे पहा की मी कढई जी आहे त्यामध्ये जे आपलं स्टोवचं हे असतं झाकण, तर ते झाकण असं डाऊनवर्ड डायरेक्शनला ठेवलं आहे सपोर्टसाठी. तुम्ही मीठ वगैरे सुद्धा ॲड करू शकता यामध्ये. आणि त्यावरती स्टँड ठेवून मग जे आपण ग्रीस केलेलं मोल्ड आहे ते ठेवू शकता. तर मोल्ड वगैरे तर काही नाही माझ्याकडे, हे पातेलं आहे, त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. आणि त्यालाही छान ऑइलचं कोटिंग करून घेतलेलं आहे. आणि जो बटर पेपर आहे त्याच्या खाली मी ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे, जेणेकरून आपण जो बेस तयार करणार आहोत तो खाली स्टिक होणार नाही त्यासाठी. तर अशा प्रकारे प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. आणि हे बॅटरसुद्धा मी आता मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर इथे थोडंसं पाणी ॲड करून घेते मी सुरुवातीला थोडंसं, आणि तो स्लो मोशनमध्ये सर्व मिक्स करायचं आहे, अजिबात घाई करायची नाही आहे. आपलं बॅटर कसं रेडी झालेलं आहे, तर असं रिबन जशी पडते ना तशी पडलं पाहिजे बॅटर. हे पहा अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे बॅटर मी रेडी करून घेतलेलं आहे. तर ह्या मोल्डमध्ये मी त्याला पोर करून घेते आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला. बॅटर यामध्ये पोर केल्यानंतर असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून की त्यामध्ये एअर बबल जे आहेत ते निघून जातील त्यासाठी. त्यानंतर पाहिजे तर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये हे ठेवून त्याच्यामध्ये मी जे हे पोर केलेलं बॅटर आहे ते ठेवणार आहे. आणि ही जी मोठ्या साईजची कटोरी आहे याच्यावरती असं झाकण ठेवणार आहे. तर इथं ठेवून द्यायचं आहे असं. आणि हो, ज्यावेळेस मी रामच्या बड्डेच्या वेळेस केक बनवलेला फर्स्ट टाईम, तर त्यावेळेस ज्यावेळेस मी केकचे फोटोज अपलोड केले होते व्हॉट्सॲपला किंवा इंस्टाग्रामला, तर खूप जणांनी मला विचारलं की प्रीमिक्स वगैरे वापरूनच म्हणजे आपण केक रेडी करू शकतो. तर असं काही नाही आहे. मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इसेन्स ॲड करून, किंवा जर चॉकलेट फ्लेवरचा बनवायचा असेल तर कोको पावडर ॲड करून आपण केकचं प्रीमिक्स बनवू शकतो. कारण त्यावेळेस मला खूप इमर्जन्सी होतं आणि सर्व अवेलेबल होईल नाही होईल, त्यासाठी मी डिरेक्टली प्रीमिक्सच विकत घेतलं. आणि कोणत्या ब्रँडचं तर मी तुम्हाला दाखवलं पण होतं की ब्रँड वगैरे मेन्शन नव्हतं, फक्त पॉलिथिनच्या बॅगमध्ये सील पॅक केलेलं प्रीमिक्स मी यूज केलेलं. तर त्यानंतर जे प्रीमिक्स मी यूज केलं होतं त्यातील जे आता रिमेनिंग प्रीमिक्स आहे ते आहे, तर त्याचंच यूज करून मी आता हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी जो आपण मैद्याचं प्रीमिक्स रेडी करतो, म्हणजे रिफाईंड फ्लोअर जो यूज करतो, ऑल पर्पज फ्लावर, तर त्याचा यूज करून देखील मी तुम्हाला केक कसा बनवते ते सुद्धा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल जेव्हा मला वेळ भेटेल. तर हे जे बेकिंगसाठी आपण ठेवलेलं आहे, तर हे ते 20 ते 25 मिनिटासाठी ठेवणार आहे.
तर मध्ये आपण टूथपिकने चेक करून घेऊयात की हा बेक झालेला आहे की नाही. जर बेक झालेला असेल, टूथपिक क्लीन निघाली, तर आपला केक बेक झालेला आहे असं ओळखायचं. आणि त्यानंतर आईस्क्रीम वगैरे कसं करायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवून घेईन. चला मग जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तर मी ह्या टॉपिकवरती बोलणार आहे की जेव्हा मी व्लॉगिंग स्टार्ट केली, तर व्लॉगिंग मी 30 जानेवारीला स्टार्ट केलेली. तर त्यावेळेस मला ज्यावेळेस मी व्लॉग अपलोड करत गेले, एक 1 ब्लॉग, 2 सेकंड ब्लॉग, 3rd ब्लॉग, 4th ब्लॉग, आय थिंक आता माझा हा 7वा ते 8वा व्लॉग असेल आणि आज आहे 15 फेब्रुवारी. तर त्यावेळेस जेव्हा मी व्लॉग अपलोड करत गेले आणि जे आपलं सोशल मीडिया आहे, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, त्यावेळेस जेव्हा मी स्टोरी अपलोड करायची, तर त्यावेळेस मला असे माझे म्हणजे फ्रेंड्स, कलिग्स वगैरे आहेत, त्यांनी असे क्वेश्चन विचारले की तू म्हणजे फार्मसी वगैरे केलं आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला माझं एज्युकेशन सांगून घेते. तर मी डिप्लोमा इन फार्मसी 2 इयरचा कोर्स केलेला आहे आणि त्यानंतर राम ज्यावेळेस झालेला नव्हता त्यावेळेस मी वेब डेव्हलपमेंटचे क्लासेस पण केलेले. तर शेवटी मॉक इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे चालू असतानाच रामचा 1 मंथ बिफोरच त्याचा बर्थ झालेला. म्हणजेच ज्यावेळेस 9 मंथ स्टार्ट झाला त्यावेळेसच राम झालेला. त्यामुळे त्याचं मी स्किप करून टाकलेलं आणि त्यानंतर राम NICUमध्ये ठेवलेला 15 दिवस. त्यामुळे मी तर काही कंटिन्यू केलं नाही, कारण त्याला डॉक्टरनी जास्त त्याची टेक केअर करण्यासाठी सांगितलेली. त्यामुळे मला जसा टाईम भेटलेलाच नाही. तर जसं माझं लग्न झालेलं त्यानंतरही मी जॉब केलेला आहे 2 ते 3 महिने. त्यानंतर मी काही जॉब केला नाही, म्हणजे कंटिन्यू केला नाही जॉब. आणि त्यानंतर जसं माझं फार्मसी झालं 2019मध्ये कंप्लीट, तर 2019 टू अप टू 2022 म्हणजे हाफ इयरपर्यंत मी जॉब केलेला. तर असं नाही की मी जॉब वगैरे केलेला नाही, तर जॉब पण मी केलेला. आणि त्यानंतर जॉब आणि बिझनेसमध्ये काय डिफरन्स आहे मला काय वाटतं, तर जॉबमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तर हे माझ्या ओन एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगत आहे. जॉबसाठी जेव्हा तुम्ही जाता तर त्यावेळेस खूप रिस्ट्रिक्शन वगैरे असतात. म्हणजे जे मी मेडिकल फील्डमध्ये केलेलं आहे त्याबद्दल मी सांगते. म्हणजे की जे प्रॉपर काम आहे ते त्याच टायमिंगला कंप्लीट केलं पाहिजे, किंवा आपल्यावरती म्हणजे थोडंसं रॅगिंग केल्यासारखं नाही का, हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे. त्यामुळे मला थोडंसं बर्डन आल्यासारखं व्हायचं नाही का, कारण त्यावेळेस रामची मला प्रेग्नन्सी राहिलेली आणि खूप मला हेक्टिक म्हणजे वॉमिटिंग, नॉशिया वगैरेचे प्रॉब्लेम्स व्हायला लागले. त्यामुळे मी काही कंटिन्यू केलं नाही. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बेनिफिट्स पण होते मेडिकल याच्यामध्ये, पण मी म्हटलं ठीक आहे, तर आपल्याला नाही होते तर आपण कंटिन्यू नाही करायचं. त्यामुळे मी जॉबचा विचार सोडून दिला त्या ठिकाणीच आणि मी घरीच राहिले. त्यानंतर ज्यावेळेस रामटमीमध्ये होता त्यावेळेस 5 ते 6 महिने मला म्हणजे मी काही करतच नव्हते, घरातच बसून राहायचे. जी रोजची कामं सकाळ संध्याकाळची जी कामं असेल तीच करायची. त्यानंतर स्टिचिंगचं म्हणाल तर त्यावेळेस मी माझे एकटीचेच ब्लाऊज शिवायचे. मी बाहेरचं काही असे कस्टमरचे वगैरे ब्लाऊज घेतलेले नाही. त्यावेळेस शिवायची. आणि त्यावेळेस आम्ही 1 RKमध्ये राहायचो, त्यामुळे एवढे असे प्रॉपर प्लेस पण नव्हती की जिथे मी स्टिचिंग वगैरे काम सुरू करेल. आणि रामला ज्यावेळेस मी इकडे पुण्यामध्ये घेऊन आले त्यावेळेस पण 1 RKमध्ये राहायचो, त्यामुळे मी स्टिचिंगला काही लक्ष घातलंच नाही. कारण राम झोपायचा, त्यामुळे मला असं वाटायचं त्याला डिस्टर्ब नको. तो ज्यापर्यंत झोपलाय तोपर्यंत मी माझं काम आवरून जे बाकीच्या नोट्स किंवा सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, हे सर्व चेक करायची. तर यूट्यूबला व्लॉगिंग हे मी 2019ला जेव्हा जॉबसाठी आले तेव्हापासूनच व्लॉगिंगचे जे नेक्स्ट चॅनल म्हणजे दुसरे चॅनल आहेत ते मी चेकआउट करायची. तर रोज त्यांचे व्हिडिओ डाउनलोड करायची, पाहायची. तर मला खूप मनातून वाटायचं की मी पण व्लॉगिंग स्टार्ट करावी. तर म्हटलं ठीक आहे करा, पण कुठेतरी नाही का मोटिवेशनल असं कोणी नव्हतं, त्यामुळे मी काही स्टार्ट करत नव्हते. तर मनोज डे म्हणून ज्यांचा यूट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, त्यांना मी सबस्क्राईब केल्यानंतर त्यांचे लेटेस्ट व्हिडिओ मला यायला लागले. तर यूट्यूबला आपण कसं स्टार्ट करायचं, कसं काय, तर ते पाहून मी स्टार्ट केलेलं. तर यूट्यूब मी कसं स्टार्ट केलं याबद्दल जे मला विचारतात त्यांना मी सांगत आहे. तर तुम्ही ना कॉमेंट बॉक्समध्ये जे आहे ना तिथे मला पिन करत जा की याबद्दल मला सांगत जा असं वगैरे. जेव्हा तुम्ही मला अदर सोशल मीडियावरती मेसेज करता त्यावेळेस कधी कधी मला वेळ भेटत नाही, आणि एवढी लांबची स्टोरी सांगण्यासाठी पण वेळ भेटत नाही मला कधी, कारण राममुळं माझं शेड्यूल खूप बिझी असतं. त्यामुळे म्हटलं की मी व्हिडिओमध्येच ॲड करून देते. आणि त्यानंतर मग त्यांचा चॅनल पाहिल्यानंतर मी ठरवलं की आता आपण स्टार्ट करूया. आणि जानेवारी 30ला मी पहिला ब्लॉग माझा टाकलेला म्हणजे. आणि त्यावेळेस त्या पहिल्या जो व्हिडिओ आहे त्याला खूप छान छान कमेंट्स वगैरे आले. तर ज्यांनी काही कमेंट्स केलेले ते काही माझ्या ओळखीचे पण नाहीत, तर काही ओळखीचे आहेत. तर मला खूप मोटिवेशनल वाटलं की ठीक आहे आपला पहिला व्हिडिओ आहे. आणि त्यावेळेस मला आय थिंक वाटतं 30 to 35 पर्यंत माझे सबस्क्रायबर गेलेले पहिल्याच व्हिडिओला.
त्यानंतर थोडंसं म्हणजे खूप लिटल सक्सेस आहे आणि तिथं मी चेकआउट करून तिथं म्हणजे केलं की ठीक आहे चालतंय आपलं, तर पाहूया. तर अजून माझे 100 पण सबस्क्रायबर नाही आहेत, तरी पण मी कंटिन्यू करते आहे. तर ठीक आहे, पाहूयात कधी सक्सेस भेटते कधी नाही. आणि त्यानंतर जॉब आणि जर तुम्ही बिझनेसबद्दल विचाराल तर जॉबमध्ये जे तुमच्यावरती लादल्या जातात सर्व गोष्टी की हे केलं पाहिजे, ते नको आहे, असं करायला पाहिजे तसं, किंवा ग्रूमिंग स्टँडर्ड वगैरे सर्व. तर जे बिझनेसमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस कधी स्टार्ट करू शकता, कधी बंद करू शकता. त्यानंतर जो इन्कम सोर्स आहे तो तुमचा डेली असणार आहे, कारण मी स्टिचिंगचं करते, केक बनवण्याचं पण काम करते. त्यानंतर ज्या अदर काही ॲक्टिव्हिटी मेहंदी वगैरे असेल तेही, जसं जर ऑर्डर वगैरे भेटले तर याआधी 2 ऑर्डर मी घेतलेल्या आहेत. तर मला मेहंदी एवढी परफेक्ट जमत नाही, पण ठीक आहे, त्यांना आवडली त्यामुळे त्यांनी मला बोलवलेलं, तर त्या मेहंदीच्या ऑर्डर पण मी घेतलेल्या. तर असे 3 बिझनेस जे स्मॉल अगदी स्मॉल आहेत ते मी स्टार्ट केलेले आहे, कारण रामला सांभाळण्यासाठी असं कोणी नाही आहे की जिथे मी रामचे टेक केअर करू शकते. आणि आत्ताशी तो 1 इयर प्लस झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे 5 फेब्रुवारीला त्याचा आपण बड्डे सेलिब्रेट केला, त्याचाही व्लॉग मी अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो पण रामचा फर्स्ट बर्थडेचा व्लॉग तुम्ही चेकआउट करू शकता. आणि त्यानंतर हे जे 3 बिझनेस आहेत तर यामधून मी रामची पण टेक केअर करू शकते, आणि मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी बिझनेस पण रन करू शकते. त्यानंतर मला जेव्हा पाहिजे तेव्हा कंटाळा आला तर मी बसले, जर स्टिच वगैरे करू वाटलं तर मी करते, नाहीतर अनदर टाइम्स मी व्लॉगिंग वगैरे किंवा इतर ज्या ॲक्टिव्हिटी आहेत जे की मी म्हणजे पूर्ण व्लॉगमध्ये आपण शेअर नाही करू शकत, तर अशा पण काही मी ॲक्टिव्हिटी करते. तर ठीक आहे, त्यामध्ये जर मला सक्सेस भेटला तर तेही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आणि त्यानंतर रामचे टेक केअर तर 1 इयर प्लस झालेला आहे तो, पण 1 इयर प्लसचा तर आपण डे केअरमध्ये ठेवू शकत नाही. आणि माझा असा कधी प्लॅनही नाही की मी रामला डे केअरमध्ये ठेवेल, कारण ॲज अ मॉम मला ट्रस्ट नाही आहे त्यावरती. म्हणजे मी खूप असं ऐकलं वगैरे आहे, तर ज्यांचं डे केअर वगैरे त्यांना मला ब्लेम नाही करायचं आहे, पण मी सांगते जे मला अनुभवता आलं ते, म्हणजे सॉरी, जे माझ्या फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांनी अनुभवलं आहे ते माझ्याबरोबर शेअर केलं. त्यामुळे मला असं वाटतं की रामला मी डे केअर कधीमध्ये ठेवणार नाही आहे. तर पाहूयात, जसा तो ज्युनियर सिनियर LKG UKGला जाईल त्यावेळेस मी नक्की विचार करेल जॉबचा. आणि जॉबचं तर माझ्या असं काही लक्षात अजून नाही आहे, कारण बिझनेसमध्ये तुम्ही खूप हाय इन्कम पण कमवू शकता किंवा खूप लो इन्कम पण करू शकता. तसं जर तुम्ही नोकरी करत असाल, जॉब करत असाल, तर तुमचा एक फिक्स अमाऊंट तुम्हाला तिथे डिपॉझिट केली जाते, म्हणजे दिली जाते, तर तो तुमचा मंथली इन्कम आहे, तो एकदम फिक्स आहे. तर तसं बिझनेसमध्ये नाही, अप कधी तर डाऊन असं होऊ शकतं. तर आत्ता सध्या तर माझं खूप व्यवस्थित चालू आहे बिझनेसमध्ये, कारण जसं यूट्यूब चालू केलं तसंच मी हे बिझनेसला पण रन केलेलं आहे. तर पाहूया कुठपर्यंत सक्सेस भेटतोय. तर ह्या जर्नीमध्ये तुम्ही पण आहात, तर पाहूयात आपण कुठपर्यंत जातोय. तर याबद्दलच मला तुम्हाला सांगायचं होतं की मी जॉब का करत नाही आहे. तर फक्त एकच रिझन आहे की राममुळे मी जॉब करत नाही आहे, कारण त्याची टेक केअर करण्यासाठी कोणी नाही आहेत. आय होप की तुम्हाला सगळ्यांना माझा ॲन्सर भेटलेला असेल की मी जॉब वगैरे का करत नाही आहे. तर चला, आपला केक बेक झाला का तेही पाहून घेऊया आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. त्यानंतर हे पहा, एकदम परफेक्ट केक आपला बेक झालेला आहे. तर टूथपिक घालून तुम्ही चेक करून घ्या की केक जर टूथपिक क्लीन निघाली तर केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे असं समजून घ्यायचं. तर याला मी आता डिमोल्ड करून घेते आणि थोड्या वेळा अर्धा तास आपल्याला याला थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे थ्रेडनी. तर तेही मी तुम्हाला दाखवते नंतर. जसं की तुम्ही पहिला आपण बेस कट करून घेतला, त्यानंतर ही जी ट्रोपोलाइटची क्रीम आहे
जी की लेफ्ट ओव्हर आहे. पाठीमागच्या वेळेस मी जो केक बनवला होता तो घेऊन मी ती व्हिप करून घेतली आहे. तर व्हिपिंगचं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर साईड बाय साईड मी रामला द्राक्ष दिले आहेत खाण्यासाठी, कारण तो खूप त्रास द्यायला लागलेला मला त्यावेळेस, त्यामुळे द्राक्ष देऊन त्याला मी तिथे बसवलेला. त्यानंतर बेसला थोड्याफार प्रमाणात क्रीम लावून घ्यायचा आहे, कारण डाऊनवर्ड डायरेक्शनचा जो बेस आहे तो छान स्टिक होईल आणि कट केल्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शनला सुद्धा टेस्ट येईल. त्यानंतर त्यावरती जे आपण शुगर सिरप बनवलेलं आहे 2 टेबलस्पून शुगर आणि थोडंसं पाणी ॲड करून ते त्यावरती स्प्रेड करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर जी व्हिपिंग क्रीम बनवलेली आहे ती त्यावरती लावून घ्यायची आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर क्रीम जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त लावा, कमी आवडत असेल तर कमी लावा. आणि क्रीम लावल्यानंतर त्यावरती आपण पायनॅपल क्रश थोडासा ॲड करून घेणार आहोत. तर या पद्धतीने थोडेसे ड्रॉप आपण ॲड करणार आहोत आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने तेही आपण स्प्रेड करून घेणार आहोत. हे सर्व स्प्रेड केल्यानंतर जी आपली दुसरी लेअर आहे तर ती आपण अशी डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲड करून घेणार आहोत. जर वरच्या साईडने केली तर त्यावरती खूप फुगीर भाग आहे, त्यामुळे ती डाऊनवर्ड डायरेक्शनला करायची आहे, जेणेकरून वरून आपल्याला राऊंड असा शेप देता येईल. आणि त्यावरती सुद्धा व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे. तर मी 2च लेअर कट केलेले आहेत, कारण मला घरगुती पद्धती खाण्यासाठीच पाहिजे होता त्यामुळे. आणि त्यानंतर जी पायपिंग बॅग आहे त्यामध्ये मी क्रीम फिल करून सर्व साईडने सुद्धा कोटिंग करून घेईल आणि छान त्याला क्रीमला स्प्रेड करून घेऊन त्यावरती शेप देऊन घेईन. त्यानंतर हे इथे मी शेप दिला आहे. तर अजून मला रेडी करायचं होतं आणि तो मी केलासुद्धा, पण मला क्लिप शूट करता नाही आली. त्यानंतर मी त्यामध्ये येलो कलर ॲड करून तेही व्हिप करून घेतलं आणि ते पायपिंग बॅगमध्ये भरून थोडीशी डिझाईन करून घेतली. राम खूप त्रास द्यायला लागला, त्यामुळे मी आहे त्यामध्येच सर्व आवरून घेण्याचा प्रयत्न केला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हॅलेंटाईन स्पेशल बनवलेला मी केक, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.